शुरू का पहला ओवर वो लाजरी ओवर यानी 38 सर्कल के भीतर सभी फील्डर हो गए और बाद में दूसरे से चौथे ओवर तक एक बैटिंग चॉइस पावर प्ले का ओवर रहेगा। एक गेंदबाज को 2 ओवर मिलेंगे, टोटल आपको 4 गेंदबाज इस्तेमाल करने पड़ेंगे और नए बल्लेबाज मैदान पर निकलते हुए सचिन आचरेकर। कमेंट्री बॉक्स में हमारे साथ समीर राणे बहुत ही शानदार जानकारी देते हुए, अमोल जमदाड़े, बादल चौधरी, निखिल भरतू और बड़े लंबे अरसे के बाद आज फिर से मुलाकात राजा सामंत और मैं अशोक नाइक आप सभी के साथ इस मैदान पर आप सभी का स्वागत है। जो दर्शक उपस्थित है मंच पर मान्यवर विराजमान सम्मानीय अतिथि आपका भी स्वागत है कमेंट्री बॉक्स में, और जो दर्शक लाइव प्रसारण के साथ इस टूर्नामेंट के साथ जुड़ चुके हैं आप सभी का स्वागत है। अपने बॉलिंग बार पर एक बार फिर से अगले गेंद लेकर दाहिने हाथ से ओवर द विकेट एक 10-12 कदमों के रनअप के साथ और सामने नए बल्लेबाज स्ट्राइक पर। अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद, बोल्ड हुई उस गेंद पर। टिप्पा खाने के बाद गेंद थोड़ी नीचे रही और कोई खास समझ नहीं पाए, खड़े खड़े खेलना चाहते थे बैकफुट पर थोड़ा सा, लेकिन गेंद के लाइन से चकमका गए और दूसरा धक्का लगता हुआ मैदान पर। एक अच्छी शुरुआत टॉस जीतकर मैदान पर गारवा सोम तेजस्पोर्ट कुडाल क्रिकेट टीम की बल्लेबाजी को मौका दिया फ्रेंड सर्कल मसूरे क्रिकेट टीम के लिए। कल के दिन में आगे बढ़ चुके फ्रेंडशिप चंदवन क्रिकेट टीम, बहुत ही शानदार क्रिकेट इस मैदान पर सभी दर्शकों को देखने को मिला। आज दूसरे दिन रात का यह सफर इस मैदान पर एक बड़ा आयोजन, जो पहली बार एक सपना बिल्कुल देखा था वो आज सपने को हकीकत में बिल्कुल जो कि बदल दिया और दूसरा दिन मैदान पर देखना होगा। ऑन हैट्रिक गेंदबाज अपने बॉलिंग मार पर और इसी बीच और एक नए बल्लेबाज मैदान पर कदम बढ़ाते हुए सौरभ जा रहे मैदान पर अपने बॉलिंग मार पर। अनिल सौरभ मयेकर जो नए बल्लेबाज और ऑन हैट्रिक गेंदबाज अपने बॉलिंग मार पर अनिल पालंडे। कल के दिन में हैट्रिक का मौका बिल्कुल नहीं देखने को मिला, लेकिन आज पहले मैच में और पहले ओवर में ये क्या होता है देखना पड़ेगा आने वाली अगली गेंद पर। अक्रॉस दी लाइन थोड़ा सा ऑन साइड पर शॉर्ट मिड विकेट पर तेजी के साथ गेंद को उठाते फील्ड करते थ्रो किया, रनआउट के लिए अपील जरूर रहा, लेकिन एक सिंगल इसी बीच में जुड़ता हुआ टीम के स्कोर के खाते में। रनों का खाता शुरू होता हुआ फ्रेंड सर्कल मसूरे क्रिकेट टीम का 1 रन 2 विकेट के नुकसान पर पहला ओवर मैदान पर जारी। सामने आते आते एक सिंगल, अंपायर से गार्ड लेते हुए सामने नए बल्लेबाज जतिन कांबड़ी जो स्ट्राइक पर सामना करते हुए और अपने बॉलिंग बार पर दौड़ते हुए अगली गेंद लेकर अल्टी पल्टी की कोशिश। इस बार एक बहुत अच्छी गेंद, थोड़ा सा आगे रखा इस बार गेंद के लाइन को, फ्लोर लेन की गेंद ऑफ स्टंप पर थोड़ा सा हरकत करते हुए टिप्पा करने के बाद कट होकर बाहर की तरफ निकली और विकेट कीपर के हाथों से मिड ऑन के साथ कवर के साथ एक बार फिर से बिल्कुल लेदर क्रिकेट की तरह यह गेंद वापस आती हुई गेंदबाज के हाथों में। शपल कर खेला इस बार ऑन साइड पर बहुत ही खूबसूरती के साथ डीप स्टर्लिंग बाउंड्री पर गेंद निकली बाउंड्री लाइन पर, यह चली गई 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर और पहला चौका निकला आज के दूसरे दिन का मैदान पर। स्कोर पहुंचा 5 रन 2 विकेट के नुकसान पर। 4 रन के साथ जतिन ने अपना खाता खोला और सामना करते हुए आने वाली अगली गेंद का मैदान पर 2 अंपायर जुड़ चुके हैं, किशोर भगत और उन्हीं के साथ उत्तम मोटे क्रिकेट का एक लंबा सफर रिलायंस आरोंदा, राजू टाइगर आरोंदा, विजय किरवाड़ी क्रिकेट टीम हो, ये दोनों बिल्कुल खेल चुके हैं और वो 2 अंपायर मैदान पर। बहुत अच्छी गेंद, थोड़ा सा गति में परिवर्तन, स्लो ओवर 1, लेग ब्रेक फ्लाइट ज्यादा दिया था इस बार बल्लेबाज को, थोड़ा सा जो कि बिल्कुल ललचाया था, लेकिन कोई खास समझ नहीं पाए गेंद के बारे में। अपने फॉलो थ्रू में गेंद को फील्ड करते पहला ओवर समाप्त हुआ जो पावर प्ले का लाजरी ओवर और इस ओवर में 5 रन स्कोर बोर्ड पर। फ्रेंड सर्कल मसूरे क्रिकेट टीम टॉस हारने के बाद मैदान पर पहले बल्लेबाजी करते हुए 2 विकेट के नुकसान पर, 5 रन 2 विकेट के नुकसान पर। कमेंट्री बॉक्स में आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्यासाठी दशावतार योद्धा अणाव आणि ध्रुव पारसे गोवा दोन्ही कॅप्टन आपण नोंद घ्या। प्लेइंग 11 लिस्ट आपण घ्यायची आहे आणि या सामन्याच्या मध्यंतरात म्हणजे 5 षटकाच्या समाप्तीनंतर दुसऱ्या सामन्याचे नाणेफेक व्यासपीठावर संपन्न होईल। दशावतार योद्धा अणाव ध्रुव पारसे गोवा आपल्यासाठी हा पुकार। थैंक यू, धन्यवाद बादल। दूसरे ओवर की शुरुआत फील्डिंग में बदलाव हो रहा है मैदान पर। अब
5 रन 2 विकेट के नुकसान पर। और सामने दूर वाले छोर से गेंदबाजी के मोर्चे पर दूसरे ओवर की शुरुआत होती हुई मैदान पर उमेश धन्नूर जो सामने से दूर वाले छोर से बॉलिंग बार पर। टोटल स्कोर पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद 5 रन 2 विकेट के नुकसान पर। लेफ्ट आर्म राउंड विकेट, अच्छी गेंद, इस बार सम्मान दिया कवर पर, शॉर्ट एक्स्ट्रा कवर पर फील्डर आते गेंद को उठाते फील्ड करते एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ा 6 पर। ऑफसाइड पर एक डीप कवर पॉइंट बाउंड्री पर फील्डर है लगभग बाउंड्री लाइन पर। ऑन साइड पर एक वाइडिश लॉन्ग ऑन, एक डीप मिड विकेट, एक डीप बैकवर्ड स्क्वायर लेग, ये फील्डिंग शॉर्ट फाइन लेग ऑन साइड पर। और एक ऑफ साइड पर एक शॉर्ट थर्ड मैन, एक कवर पॉइंट पर एक एक्स्ट्रा कवर पर फील्डर और अपने बॉलिंग बार पर अगली गेंद लेकर लेफ्ट आर्म राउंड विकेट गेंदबाजी कर रहे उमेश धन्नूर। और ये गेंद देखना होगा अंपायर का इशारा, एक सिंगल के लिए निकले जरूर दोनों बल्लेबाज और नो बॉल का इशारा। एक बीमर गेंद थी और बीमर गेंद के साथ एक और रन जुड़ गया। टोटल 2 रन मिलते हुए स्कोर के खाते में और स्कोर आगे बढ़ा 8-2 विकेट के नुकसान पर। और अंपायर का इशारा होता हुआ फ्री हिट का, आने वाली गेंद होगी फ्री हिट की गेंद और देखना होगा इस फ्री हिट की गेंद पर क्या होता है मैदान पर। एक 10-12 कदमों के रनअप के साथ अपने बॉलिंग बार पर उमेश धन्नूर लेफ्ट आर्म राउंड विकेट अगली गेंद लेकर। फ्रीट के गेंद इस बार ड्राइव किया बॉलर के पास से, इस बार देखना होगा डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर है मौजूद, पहला रन दूसरे के लिए पलटे। और जब तक गेंद फील्ड होती है लॉन्ग ऑफ बाउंड्री पर थ्रो पहुंचता तब तक 2 रन बड़ी तेजी के साथ पूरे के दोनों बल्लेबाजों ने एक अच्छा शॉट और स्कोर डबल फिगर में 2 अंकों में आगे बढ़ता हुआ तब्दील होता हुआ 10 पर पहुंचा 2 विकेट के नुकसान पर। शुरू के पड़झड़ के साथ ये जोड़ी बिल्कुल थोड़ी सी संवर रही अपनी टीम को एक अच्छी बल्लेबाजी मैदान पर करती हुई। अच्छा शॉट, बेहतरीन शॉट, इस ओवर पिच गेंद पर एक सुंदर ऑफ ड्राइव लॉन्ग ऑफ बाउंड्री पर फील्डर और जब तक गेंद को उठाते फील्ड करते एक अच्छा शॉट, बेहतरीन शॉट लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, उतनी बड़ी अच्छी फील्डिंग, एक अच्छा थ्रो और जब तक गेंद हाथों में पहुंची उमेश धन्नूर गेंदबाज के हाथों में तब तक एक सिंगल के साथ स्कोर पहुंचा 11 रनों पर 2 विकेट के नुकसान पर। खेल जारी है दूसरे ओवर का, 5 ओवर का मुकाबला मैदान पर इन दोनों के बीच में चलता हुआ। ऑप्टम से बाहर, शायद थोड़ा सा अतिरिक्त कंधों का ज्यादा इस्तेमाल किया, गेंद में रफ्तार लाने की कोशिश थी गेंदबाज की उमेश धन्नूर के, लेकिन लाइन पर बिल्कुल भटक गए। ऑप्टम से बाहर, अंपायर ने बाहें फैला दी, वाइड बॉल का इशारा और एक सिंगल अतिरिक्त जुड़ गया टीम के स्कोर के खाते में और इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ा 13 पर 2 विकेट के नुकसान पर। फुल टॉस गेंद इस बार, लेकिन वो शॉट नहीं लगा, शायद खेलना चाहते थे कवर पर और बाहर किनारे रहते हुए गेंद चली गई कवर पॉइंट पर। जब तक गेंद को उठाते फील्ड करते एक सिंगल आराम के साथ पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। फुल टॉस गेंद थी लेकिन उतना फायदा नहीं मिला बल्लेबाज को, 1 रन पर संतुष्ट होना पड़ा। 14 रनों पर टोटल आगे बढ़ा स्कोर 2 विकेट के नुकसान पर। खेल जारी 13 रन 2 विकेट के नुकसान पर। खेल जारी है मैदान पर दूसरे ओवर का। बहुत अच्छी गेंद, एक जोरदार अपील और खुद निकल पड़े। बहुत अच्छी बात मैदान पर देखने को मिली, स्पोर्ट्समैनशिप देखने को मिली, अंपायर के बिना देखे बिल्कुल चल पड़े। टिप्पा खाने के बाद कट होकर बाहर की तरफ निकले, गेंद बल्ले का किनारा लेती हुई और तीसरा विकेट मैदान पर वापस चला गया टीम का। दशावतार योद्धा अणाव ध्रुव पारसे गोवा आपल्यासाठी हा पुकार आहे। या सामन्याच्या मध्यंतरात दुसऱ्या सामन्याचे नाणेफेक होईल। मान्यवर नाणेफेकीच्या प्रतीक्षेत आहेत दशावतार योद्धा अणाव, संघमालक कॅप्टन ध्रुव पारसे गोवा, संघमालक कॅप्टन आपल्यासाठी हा पुकार। धन्यवाद। बादल नए बल्लेबाज और एक मैदान पर संदेश घारे जो नए बल्लेबाज मैदान पर अंपायर से गार्ड लेते हुए स्कोर वहीं पर रुका हुआ और अपने बॉलिंग बार पर एक बार फिर से अगली गेंद लेकर उमेश धन्नूर इस ओवर के। अच्छी गेंद इस बार हल्के से खेला ढीले हाथों से कवर पर और जब तक कवर पॉइंट से एक्स्ट्रा कवर पर निकले फील्डर, पहला रन बड़ी तेजी के साथ, दूसरे के लिए थोड़ा सा हाना कर रहे थे दोनों बल्लेबाज, लेकिन दोनों बल्लेबाजों ने मेरे ख्याल से सही समय पर अपने बढ़ते कदम को रोका। खेल 2 ओवर का इसी बीच समाप्त हुआ और 2 ओवर की समाप्ति के बाद 14 रन 3 विकेट के नुकसान पर। 5 ओवर का मैच है। 5वें ओवर की समाप्ति के बाद
अगले मैच के लिए टॉस को आना पड़ेगा। दोनों टीम कैप्टन मैच हो रहा है अगले आने वाले मैच ध्रुव पारसे गोवा और दशावतार योद्धा अड़ाव, ये दो टीम आमने सामने होगी। लीग का फॉर्मेट है, मौका जरूर रहेगा, लेकिन बिल्कुल पसंद करेगी कौन सी भी टीम जो पहला मैच जीतने की। देखना होगा। फिलहाल चर्चा हो रही है मैदान पर गेंदबाजी में बदलाव और बैटिंग पावर प्ले का इशारा मैदान पर होता हुआ उत्तम मोटे और उन्हीं के साथ किशोर भगत, ये जोड़ी, और उन्हीं के साथ बस थोड़ी देर में जुड़ जाएंगे मंगेश दुरी, जो और एक अंपायरिंग के जिम्मेदारी के साथ मालवण क्रिकेट एसोसिएशन के ओर से जो कि एक बहुत ही बेहतरीन अंपायर, वो भी जुड़ जाएंगे इस टूर्नामेंट के साथ। और तीसरे ओवर की शुरुआत होती हुई मैदान पर बैटिंग पावर प्ले का इशारा हो चुका है और बॉलिंग बार पर कमेंट्री बॉक्स की ओर से अनिल पालेंडे खुद का दूसरा ओवर और टीम का तीसरा ओवर जारी रखते हुए 14 रन 3 विकेट के नुकसान पर 2 ओवर की समाप्ति के बाद। शुरू से पहले मैच के साथ काफी दर्शक इस मैच का आनंद लेते हुए कल का दिन बहुत अच्छी आपने गेंदबाजी, बल्लेबाजी, फील्डिंग देखी और आखिरकार फ्रेंडशिप चेंदुवन क्रिकेट टीम गोपाल भट्टा के नेतृत्व में वो आगे बढ़ी, सेमीफाइनल में प्रवेश करती हुई। और अपने बॉलिंग बार पर अनिल पालेंडे खुद का दूसरा, टीम का तीसरा ओवर लेकर अच्छी गेंद इस बार सामने खेला। इस बार थोड़ी सी यॉर्कर लेन की गेंद और अपने फॉलो थ्रू में गेंद को फील्ड करते धीरे धीरे आते हुए अपने बॉलिंग बार पर इस ओवर की अगली गेंद लेकर लॉन्ग ऑफ बाउंड्री पर एक फील्डर है, एक डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर है सीमा रेखा पर तैनात। और इसी बीच अगली गेंद फुल टॉस गेंद, इस बार थोड़ा सा आड़े बल्ले से खेला, लॉन्ग ऑन पर फील्डर 1 रन, क्या दूसरे रन के लिए निकलेंगे? जी नहीं, बिल्कुल लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद पर हावी होते हुए गेंद को उठाते, फील्ड करते, थ्रो करते, एक सिंगल बनता हुआ स्कोर के खाते में और इस 1 रन के साथ 15 पर पहुंचा। टोटल स्कोर 3 विकेट के नुकसान पर। बहुत ही शानदार आयोजन, यूट्यूब पर भी प्रसारण और काफी दर्शक आज पहले मैच के साथ इस टूर्नामेंट के साथ जुड़ चुके हैं। लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाल आयोजित आगे निकले थे, इस बार आगे निकलकर इनको ड्राइव किया, लॉन्ग ऑन बाउंड्री पर डीप पर फील्डर आते, इनको उठाते, फील्ड करते, दूसरे के लिए पलटे, रनआउट का मौका जी। और इसी के साथ अंपायर की सहमति, उंगली आसमान के ओर और एक सफलता मिलती हुई टीम को, गारवा सोम तेजस्पुर कुडाल क्रिकेट टीम को। एक बार फिर से हम कॉल कर रहे हैं अगले मैच के लिए ध्रुव पारसे गोवा और दशावतार योद्धा अड़ाव क्रिकेट टीम। कैप्टन जो 5वां ओवर होगा, आखिरी ओवर होगा पहले इनिंग का। दोस्तों आपको उस इनिंग की समाप्ति के साथ टॉस के लिए कमेंट्री बॉक्स से संपर्क करना पड़ेगा। और एक नए बल्लेबाज मैदान पर गोविंद फाले, जो नए बल्लेबाज मैदान पर, बहुत अच्छी फील्डिंग, अच्छी दौड़। मेरे ख्याल से पहला रन आपके लिए बहुत तेज लेना चाहिए था, थोड़ी सी दूसरे रन में पलटने में देरी हो गई और उसी का फायदा मिला। एक अच्छा थ्रो और बाकी का काम तमाम कर दिया। 16 रन 4 विकेट पर। बहुत अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद, फिर से एक बार कट होकर थोड़ी सी बाहर की तरफ निकली मिडिल स्टंप से विकेट कीपर के हाथों में। कोई खास ज्यादा समझ नहीं पाई गेंद के बारे में। बहुत अच्छा ओवर रहा था पावर प्ले का, जो शुरू में 2 विकेट चटकाए थे और अब जब दूसरे ओवर में बैटिंग पावर प्ले में आए तो और एक सफलता अपने टीम को दिलाते हुए गारवा सोम तेजस्पुर कुडाल क्रिकेट टीम जो टॉस जीता और पहले फील्डिंग का, गेंदबाजी का फैसला, सामने बल्लेबाजी को मौका दिया फ्रेंड सर्कल मसूरे क्रिकेट टीम को। बोल्ड हुए, हटकर खेलना चाहते थे, ऑफसाइड पर निकले थे, बिल्कुल खुला कर दिया था अपने स्टंपों को और सीधी लेग स्टंप को उकड़ते हुए और एक धक्का लगता हुआ मैदान पर फ्रेंड सर्कल मसूरे क्रिकेट टीम को। और हम डे नाइट क्रिकेट का यह टूर्नामेंट लगातार 4 दिन ये क्रिकेट का सिलसिला इस मैदान पर जारी रहेगा। आज दूसरे दिन रात का ये सफर और आज का पहला मैच और नए बल्लेबाज मैदान पर जाते हुए प्रथमेश पारकर। थोड़ी सी नाजुक स्थिति मैं कहूंगा, कल भी काफी लो स्कोर के मैच जरूर देखने को मिले, लेकिन जो मैच हुए लो स्कोर के वो भी बिल्कुल कांटे का टक्कर देखने को मिले मैदान पर। और आज देखना होगा ये पहला मैच थोड़ी सी नाजुक स्थिति में मैं कहूंगा जरूर फ्रेंड सर्कल मसूरे क्रिकेट टीम अभी भी बल्लेबाजी बाकी है, शेष है, खेल बाकी है, लेकिन कहीं ना कहीं
थोड़ा सा आक्रामक भी बल्लेबाजी करनी पड़ेगी, क्योंकि 5 ओवर की अगर बात है, अच्छा विकेट है, एक 35-40 का टोटल सामने रखना पड़ेगा। देखना होगा क्या होता है आने वाली गेंद पर। अनिल पालंडे अपने बॉलिंग बार पर इस ओवर की अगली गेंद लेकर। अच्छी गेंद इस बार, बहुत अच्छी गेंद। टिप्पा खाने के बाद थोड़ी नीचे रही, हल्के से पुश किया गेंद को ऑफ साइड पर, और जब तक गली पर फील्डर गेंद को उठाते फील्ड करते, एक सिंगल बन गया स्कोर के खाते में। खेल और 1 ओवर का समाप्त हुआ, टोटल खेल समाप्त हुआ 3 ओवर का, और 3 ओवर की समाप्ति के बाद आधी टीम वापस 17 रन 5 विकेट के नुकसान पर। 2 ओवर का खेल यानी 12 गेंदों का खेल बाकी है। कम से कम एक 15-20 रनों की उम्मीद होगी फ्रेंड सर्कल मसूरी क्रिकेट टीम को। चर्चा हो रही है मैदान पर, गेंदबाजी में बदलाव हो रहा है, और अनिल पालंडे की हम गेंदबाजी की जो कि बिल्कुल प्रशंसा करेंगे। 2 ओवर कोई मेडल नहीं, 8 रन 3 विकेट, बहुत ही शानदार स्पेल रहा अपने टीम के लिए। चौथे ओवर की शुरुआत, गेंदबाजी में बदलाव, और कमेंट्री बॉक्स में जुड़ जाते हैं बिल्कुल एक नई आवाज के साथ युवा समालोचक निखिल भरतू माइक्रोफोन पर। आइए निखिल, आपका स्वागत है कॉम बॉक्स में। धन्यवाद अशोक नाईक सर, मनपूर्वक हार्दिक स्वागत सर्व प्रेक्षक आणि खेळाडूंचं। तिसरं षटक हे 4थं षटक हे प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळत आहे। स्ट्राईक एंडवरती बॅटर आहे निश्चितच प्रथमेश स्ट्राईक एंडच्या दिशेने। सुंदर फटका जमिनीलगत खेळला जातोय, फटका एकेरी धाव तक पूर्ण केले जाते। निश्चितच वेगाने क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती, परती करतोय, तोवर मात्र फक्त निघते ती एकेरी धाव। एकेरी धावेनिशी सांघिक धावफलक हा परावर्तित होतोय। 5 गडी बाद 18 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत। आता मात्र स्ट्राईक एंडवरती फलंदाज त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, तो म्हणजेच गोविंद फाले हा फलंदाज त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त। यावेळेस देखील कट केला जातो ऑफसाइडच्या दिशेने। निश्चितच डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, जोपर्यंत फेकी केली जाईल तोवर मात्र फक्त निघेल ती एकेरी धाव, आणि एकेरी धावेनिशी सांघिक धावफलक 19 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत। निश्चितच एकेरी दुहेरी धावसंख्येने धावफलक हलता ठेवताना पाहायला मिळत आहे दोन्ही फलंदाज। पहिल्या 2 चेंडूंचा खेळ हा समाप्त आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती। यावेळेस देखील फटका उडवलाय, कव्हरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। निश्चितच थोडासा क्षेत्ररक्षक मागे राहतोय झेल पासून, जोपर्यंत फेकी केली जाईल आणि तोवर मात्र पुन्हा एकदा 2 धावा त्या ठिकाणी निघतील, आणि 2 धावेनिशी सांघिक धावफलक 21 धावा ही 5 गड्याच्या बदल्यात। षटक क्रमांक 4 हे मार्गस्थ मैदानावरती पाहायला मिळतंय। तब्बल पहिल्या 3 चेंडूंचा खेळ या 4थ्या षटकातील समाप्त। अजून देखील 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल। यावेळेस देखील फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। सुरेख चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय गोलंदाजाच्या माध्यमातून। बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक। निर्धाव चेंडूची होते गणना आमच्या स्कोरिंग बुक्स मध्ये। 4था चेंडू 4थ्या षटकातील आमच्या स्कोरिंग बुक मध्ये हा निर्धाव गणला जातोय। निश्चितच सांघिक धावफलक स्थिरावतो 21 या धावसंख्येवरती। 5 गड्याच्या बदल्यात 21 धावा धावफलकावरती। सुंदर फटका 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये खेळला जातोय। जोराने क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, धावची धोड्याची संधी असेल, मात्र त्या ठिकाणी कलेक्ट करण्यात थोडीशी चूक, आणि त्यानंतर पुन्हा एकदा बॅकअप होतोय मैदानावरती क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून, आणि एकेरी धावेनिशी देखील सांघिक धावफलक परावर्तित त्या ठिकाणी पाहायला मिळेल 22 धावा या धावफलकावरती। 5 चेंडूंचा खेळ समाप्त। 22 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत। सुरेख टप्प्याची गोलंदाजी, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवणारी गोलंदाजी, अचूक टप्प्याचा भेदक मारा हा मैदानावरती पाहायला मिळतोय गोलंदाजाच्या माध्यमातून। बबली गवंडे हा गोलंदाज मार्कवरती सज्ज। अंतिम चेंडू ऑप्शनच्या बाहेर सफल होऊन सुंदर फटका, सुरेख टायमिंग, दर्जेदार, बहारदार, लाजरी षटकार। सांघिक धावफलक 6 धावेनिशी परावर्तित पाहायला मिळतोय। सांघिक धावफलक 28 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत। सुरेख फटका, शेवटच्या चेंडूवर एक घणाघाती फटका फलंदाज गोविंद फाले याच्या बॅट मधून त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, आणि सांघिक धावफलक 28 धावा 5 गड्याच्या मोबदल्यात। तब्बल समाप्त होत आहे षटक क्रमांक 4, आणि 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यावरती 28 धावा या धावफलकावरती। अंतिम षटकाचा खेळ हा बाकी असेल। अंतिम षटक म्हणजे हाणामारीचा षटक, स्लॉक ओव्हर ज्याला संबोधलं जातं, आणि निश्चितच या षटकामध्ये इरादा असतो फलंदाजाचा मोठे फटके खेळण्याचा। बघावं लागेल कशा प्रकारे होते फलंदाजी या शेवटच्या षटकामध्ये। मात्र तेवढंच आव्हान असेल गोलंदाजाचं, मात्र बघावं लागेल कोणता गोलंदाज असेल अंतिम षटक हाताळणारा। स्लॉक ओव्हरचं षटक कितपत धावा या षटकात निघतायत हे पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण असेल।
28 धावा या धावफलकावरती 5 गड्याच्या मोबदल्यात. शेवटच्या चेंडूवर मागच्या षटकातील निश्चितच एक बहारदार सुरेख टायमिंग, सुरेख फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय गोविंद फाले याच्या बॅट मधून. आता मात्र स्ट्राईक एंड वरती फलंदाज असेल तो म्हणजेच प्रथमेश आपल्याला पाहायला मिळतो स्ट्राईक एंड वरती, तर विक्रम कानडे हा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होताना पाहायला मिळतो. आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडून शेवटचं षटक हे प्रगतीपथावर असेल. क्षेत्ररक्षणाचा देखील फैलाव आपल्याला पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि डीप कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेत. शॉर्ट पिच चेंडू, सुंदर फटका बघावा लागेल. क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षक फंबल होतोय त्या ठिकाणी आणि निश्चितच पुन्हा एकदा वन बाउन्स उल्लंघन करतोय चेंडू सीमारेषेचं. हा येतोय पुन्हा एकदा लाजरी चौकार आणि सांघिक धावफलक 4 धावेनिशी परावर्तित. 32 धावा या धावफलकावरती. सुरुवात तर या षटकाची चांगल्या प्रकारे पाहायला मिळते. झेलची देखील संधी होऊ शकली असती, मात्र थोडासा फंबल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय आणि निश्चितच सुरुवात चांगल्या प्रकारची अंतिम षटकाची त्या ठिकाणी पाहायला मिळते. फलंदाजच्या माध्यमातून बघावं लागेल, गोलंदाजच्या माध्यमातून कमबॅक कशा प्रकारे केला जातोय हे पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण असेल. विक्रम कानडे थोडासा दबाव असेल कारण पहिल्या चेंडूवर त्या ठिकाणी चौकार निघालाय. बघावं लागेल येणारे 5 चेंडू कशा प्रकारे हाताळले जाते. स्ट्राईक एंड वरती फलंदाज प्रथमेश. फुलटॉस चेंडू बघावा लागेल का फसतोय फटका. निश्चितच राहुल त्या ठिकाणी झेल खाली आणि 6वा हादरा एक फुलटॉस चेंडू होता. त्या ठिकाणी फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी महागात पडताना पाहायला मिळतोय. झेल टिपला जातोय, माघारी परतावं लागतंय ते म्हणजेच प्रथमेश पारकर या फलंदाजाला सांघिक धावफलक स्थिरावतोय. 6 गड्याच्या मोबदल्यात 32 धावा या धावफलकावरती. नवीन बॅटर देखील मैदानावरती पावलं टाकताना पाहायला मिळतोय. अलंकार हा फलंदाज त्या ठिकाणी मैदानावरती पावलं टाकताना पाहायला मिळतोय. येणारे चेंडू असतील 4 आणि 4 चेंडूत कितपत धावा निघतायत हे पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण असेल. स्ट्राईक एंड वरती न्यू बॅटर असेल तो म्हणजे अलंकार आपल्याला पाहायला मिळेल. निश्चितच मागच्या चेंडूवर त्या ठिकाणी चौकार निघाला होता आणि त्यानंतर एक फुलटॉस चेंडू आणि त्यानंतर टिपलेला झेल राहुलच्या माध्यमातून लॉंग ऑनच्या दिशेने त्या ठिकाणी पाहायला मिळाला. नवीन बॅटर स्ट्राईक एंडच्या दिशेने तो म्हणजेच अलंकार आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या चेंडूवर कमबॅक केला जातोय. भलेही पहिल्या चेंडूवर त्या ठिकाणी चौकार निघाला असेल, मात्र पुढच्या चेंडूवर प्रत्युत्तर दिलं जातंय गोलंदाजीच्या माध्यमातून. 4 चेंडूचा खेळ बाकी या पहिल्या इनिंग मधील. यावेळेस देखील सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. धावबाद करण्याची संधी देखील असेल. क्रिकेटच्या पटलावरील आत्महत्या आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच पुन्हा एकदा जो फलंदाज त्या ठिकाणी मैदानावरती गेला होता तो माघारी परततोय आणि सांघिक धावफलक 7 गड्याच्या मोबदल्यात 32 धावेंवरती स्थिरावतोय. लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळ आयोजित भव्य लाजरी प्रीमियर लीग ओरम डे नाईट क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. कालच्या दिवसात देखील अतिशय रंगतदार बहारदार सामने आपण पाहिले आणि तशाच प्रकारचा आजचा हा दुसरा दिवस, तशाच प्रकारचे रंगतदार सामने आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतील. अतिशय सुंदर आयोजन नियोजनाची ही स्पर्धा त्या ठिकाणी पाहायला मिळते. लाजरी ग्रुपच्या माध्यमातून प्रशंसा करावी लागेल निश्चितच त्या ठिकाणी लाजरी ग्रुपच्या सर्व सदस्यांची. त्यांच्यापैकी निश्चितच चांगल्या प्रकारचं आयोजन आणि ही डे नाईटची क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते या कुडाळच्या मैदानावरती. नवीन बॅटर देखील नॉन स्ट्राईक एंडवरती सज्ज होतोय. सागर राणे फलंदाज त्या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंडवरती सज्ज होताना पाहायला मिळतोय. चौथ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ हा समाप्त आपल्याला पाहायला मिळेल. 32 धावा 7 गड्याच्या मोबदल्यात. विक्रम कानडे गोलंदाजी मार्गवरती. शॉर्ट पिच चेंडू त्या ठिकाणी निश्चितच फटका खेळण्याचा प्रयत्न. माफ करा त्या ठिकाणी पायचीतची अपील केली जाते, मात्र निश्चितच पायचीतची अपील पंचांच्या माध्यमातून फेटाळली जाते. निर्धाव चेंडूची गणना होते. 5व्या षटकातील चौथा चेंडू आमच्या स्कोरिंग बुक मध्ये पुन्हा एकदा निर्धाव हा गणला जातोय. धावसंख्या स्थिरावते 32 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा सुंदर फटका, सुरेख टायमिंग, फटका बघावा लागेल. फटका फसलाय. पहिल्या प्रयत्नात त्या ठिकाणी चुकला होता क्षेत्ररक्षक, मात्र दुसऱ्या प्रयत्नात त्या ठिकाणी अतिशय सुरेख झेल. रिप्ले मध्ये आपण देखील पाहू शकता अतिशय सुरेख फटका त्या ठिकाणी निघाला होता, मात्र थोडीशी ताकद कमी पडली या फटक्यामध्ये आणि पहिला प्रयत्न त्या ठिकाणी निश्चितच फसला होता झेल घेण्याचा, मात्र दुसऱ्या प्रयत्नात त्या ठिकाणी झेल टिपला जातोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने त्या ठिकाणी झेल टिपला जातोय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि सांघिक धावफलक स्थिरावतोय 8 गड्याच्या मोबदल्यात 32 धावा या धावफलकावरती. बघावं लागेल नवीन बॅटर कोणता असेल. नवीन बॅटर देखील मैदानावरती पावलं टाकताना पाहायला मिळतो. अंतिम चेंडूचा खेळ हा बाकी असेल मैदानावरती. देवेंद्र हा फलंदाज
आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईक यांच्या दिशेने अंतिम चेंडूचा खेळ असेल बाकी. अतिशय सुरेख टप्प्याची गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर भलेही त्या ठिकाणी चौकार निघाला असेल मात्र पुढच्या 4 चेंडूवरती अतिशय जखडून ठेवणारी गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळते ती म्हणजेच विक्रम कांदडे या गोलंदाजी. अंतिम चेंडू या पहिल्या इनिंगचा आपल्याला पाहायला मिळतोय. बघावं लागेल काय घडेल या येणाऱ्या चेंडूवरती. गोलंदाज मार्कवरती विक्रम कानडे. शेवटचा चेंडू या पहिल्या इनिंग मधील फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतो. एकेरी धाव तर निघेल. पहिली धाव वेगात घेतली जाते. का दुसऱ्या धावेचा प्रयत्न स्ट्राईक यांच्या फलंदाजाकडून धावचीची देखील प्रयत्न असेल. निश्चितच थोडीशी खराब फेकी त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यानंतर पुन्हा एकदा दुसरी धाव देखील पूर्ण होते. चांगल्या प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि सांघिक धावफलक 8 कड्याच्या मोबदल्यात निर्धारित 5 षटकात 34 धावा या धावफलकावरती त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. फक्त शेवटच्या षटकामध्ये 2 गडी टिपत 6 धावा खर्च करणारी गोलंदाजी त्या ठिकाणी पाहिली ती म्हणजेच विक्रम कांदडे याची. आणि निश्चितच 5 षटकांचा खेळ त्या ठिकाणी समाप्त. 34 धावा या धावफलकावरती म्हणजे जिंकण्यासाठी आव्हान असेल ते 35 धावांचं. 30 चेंडू आणि 35 धावा. एक लो स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय मात्र लो स्कोरचे सामने अतिशय चुरशीचे पाहायला मिळत आहेत. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत क्रिकेटमध्ये भाकीत करणं कुठेतरी चुकीचं ठरू शकतं. काय घडेल काय बिघडेल ही येणारी वेळ सांगेल. तोपर्यंत काही क्षणासाठी जाऊया बादल चौधरी सरांकडे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि त्यानंतर आवाज अमोल जामदाडे सर आणि मी निखिल भरतू काही क्षणासाठी आपली रजा घेतोय. धन्यवाद निखिल. धन्यवाद. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं मी पुनश्च एकदा शब्दसुमनाने स्वागत करतोय. पुन्हा एकदा आपण आजच्या दिवसाची सुंदर सुरुवात करत आहोत. स्वागतम सुस्वागतम. लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळ आयोजित भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा. लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळ आयोजित भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील पहिला सामना सुरू होतोय. व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचं मी शब्दसुमनाने स्वागत करतोय आणि आजच्या दिवसासाठी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांना मी विनंती करतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून आपण आजच्या दिवसाची सुरुवात करूया. व्यासपीठावरील सर्व मान्यवर मी विनंती करतो. लाजरी क्रिकेट संघाचे जुने जाणते खेळाडू आणि कर्णधार पप्पू पाटणकर यांच्या समवेत आदरणीय संजयजी भोगटे, त्याचप्रमाणे ज्येष्ठ खेळाडू सन्माननीय तांबे साहेब, सन्माननीय निळकंठ वंजारे, चंद्रशेखर बाईत, सन्माननीय राजू पाटणकर, संजयजी भोगटे, सुहास खानोलकर, नितीन हिरलेकर, दीपकजी तांबे, सचिन कुडतरकर, सिद्धेश बांदेकर, सदा अणावकर, अभि पावसकर, दीपक भोगटे, स्वरूप सावंत, नागेश नार्वेकर या सर्वांच्या शुभ उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात होते. लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळ आयोजित भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा, भव्य लाजरी प्रीमियर लीग 2024. मित्रांनो, आज वाढदिवस आहे आपल्या एका मित्राचा आणि हा वाढदिवस आहे सदा अणावकर यांचा. ग्रामपंचायत सदस्य म्हणून सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेलं कार्य अजूनही तुमच्या सर्वांच्या परिचित आहे. कुडाळ तहसीलदार कार्यालयात ते सेवा देतात आणि आज सदा अणावकर यांचा वाढदिवस संपूर्ण कुडाळमध्ये अगदी धूमधडाक्यात साजरा होतोय. पंचांना विनंती असेल, पंच काही वेळ चेंडू आपण ताब्यात ठेवावा. आपण फक्त एक वाढदिवस व्यासपीठावर साजरा करूया. सदा अणावकर यांचा वाढदिवस होतोय. लाजरीच्या सर्व सदस्यांना विनंती आहे आपण सर्वांनी या वाढदिवसासाठी व्यासपीठावर यावं.
लाजरीचे सर्व सदस्य, लाजरी क्रिकेट ग्रुपचे अध्यक्ष सन्माननीय राजू पाटणकर, लाजरी क्रिकेट संघाचे कर्णधार पप्पू पाटणकर, दीपकजी भोगटे, त्याचप्रमाणे अशोकजी नाईक, राजाजी सामंत, मंगेश धुरी, नागेश नार्वेकर, नितीन हिरलेकर, सिद्धेश बांदेकर, राजेश म्हाडेश्वर, अशोक नाईक, दीपक तांबे, दीपक भोगटे, अभि पावसकर, स्वरूप सावंत, संजय करलकर, देवेंद्र नाईक या सर्वांच्या शुभ उपस्थितीमध्ये, त्याचप्रमाणे सचिन कुडतरकर, चंद्रशेखर बाईत, निळकंठ वंजारे, आमचे समालोचक अमोल जमदाडे, निखिल भरतू, समीर राणे, शेखर परब, छोटू मेस्त्री या सर्वांच्या शुभ उपस्थितीमध्ये हा वाढदिवस साजरा होतोय. सदा अणावकर, लाजरी क्रिकेट संघाचे सदस्य, आमचे आधारस्तंभ, आमचे मित्रवर्य सदा अणावकर यांचा वाढदिवस लाजरी प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेच्या निमित्तानं. पाहतोय सदा अणावकर यांचा वाढदिवस लाजरी क्रिकेट संघाच्या वतीने. धन्यवाद बादल सर. सामन्याला सुरुवात होते. दुसऱ्या सत्राचा प्रारंभ होईल. निजी कुड्यातलं पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अलंकार मुणगेकर, ठीक आमच्या कॉमेंट्री कक्षाच्या एंडकडनं तो तयार होईल. त्याच्या समोर डावखुरा बॅटर, स्ट्रायकिंग एंडला विक्रम कानडे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला बबली गवंडे ही जोडी मैदानामध्ये. 35 धावांचं लक्ष आहे. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये गॅप आहे. अफलातून कव्हर ड्राईव्ह, चेंडू बॉडी लाईनच्या बाहेर फरार, लाजरी चौकार. इससे बढ़िया शुरुआत और क्या हो सकती है. लाजवाब फटका, टीमची आवश्यकता होती आणि त्या आवश्यकतेनुसार फटका इथे खेळलाय. स्ट्रायकिंग एंडच्या बॅटर विक्रम कानडेने 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये गॅप होता आणि तो गॅप बरोबर हेरलाय. पुलर लेनचा बॉल ड्राईव्ह केलाय. ऑफ साइड ऑफ टर्म चेंडूला पिच केलं होतं. गोलंदाजी मार्कवरती असणारा गोलंदाज अलंकार मुणगेकरने. पुढचा बॉल रिव्हर्सचा फटका, ताकद, एलिव्हेशन, लंबाई आणि दुरी, चेंडू बॉडी लाईनच्या बाहेर फरार. स्विच हिटचा लाजवाब फटका, स्ट्रायकिंग एंडच्या बॅटर विक्रम कांद्रेच्या बॅट मधून षटकार. मेगा स्क्रीन वरती देखील आपण पाहतोय स्वीट हिट केलंय. डीपिच कव्हर पॉइंट बॉडी लाईनच्या बाहेर पाठवलंय बॉलला. 6 धावांसाठी 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 10 धावा विक्रम कांद्रेच्या नावावरती आहे. टीमची धावसंख्या देखील 10 आहे. बिनबाद 10. 35 धावांचा पाठलाग करतोय दुसऱ्या सत्रामध्ये गारवा सोम तेजस स्पोर्ट कुडाळ क्रिकेट संघ. त्याला यानंतरचा सामना होईल दशावतार योद्धा अनाव आणि त्यांच्या विरोधामध्ये ध्रुव पारसे गोवा क्रिकेट टीम. गोवा राज्यातील एक मातब्बर संघ, दुसऱ्या बाजूला सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील नामवंत संघ. आणि ओमकार देसाईचा खेळ देखील यानंतर आपण पाहणार आहोत. यावेळेला चांगला बॉल एक्झिक्यूट केला. टप्पापर्यंत थोडंसं बाहेर जाणारा बॉल, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फसला स्ट्रायकिंग एंडच्या बॅटर विक्रम कांद्रेचा. 2 चेंडूनंतर एक चांगला बॉल अलंकार मुणगेकरच्या माध्यमातून आपण पाहतोय. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय. 10 धावा आहेत.
बिनबाद 10. बॅटची कडा घेतली का पाहावं लागेल. हलकसं अपील केलंय. पंचांची नकारात्मक मान देखील हल्ली आहे. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी अशा पद्धतीचं अपील पंचांनी फेटाळलंय. सलगचे 2 चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि त्यानंतरचे 2 चेंडू टिंब चेंडू आहेत. डॉट बॉल. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. बिनबाद 10 धावा. पाठलाग चाललाय मैदानाच्या आतमध्ये 35 धावांचा. गारवा सोहम तेजस स्पोर्ट कुडाळ क्रिकेट टीमच्या बाजूने. अलंकारचा पुढचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. याही वेळेला ऍक्शन रिप्ले. लाजवाब फटका. जबरदस्त फटका. प्रॉपर टाइम केलंय. क्रिकेट हो या प्यार. टायमिंग सही तो सब कुछ सही. चेंडू फरार. लाजरी चौकार. ज्या पद्धतीने प्रेक्षकांना देखील वाटत असेल की हा ऍक्शन रिप्ले आहे का, या अगोदर देखील एक जबरदस्त फटका या क्षेत्रामध्ये खेळला. कव्हर्सला विराट कोहलीची आठवण करून देणारा फटका. स्ट्रायकिंग एजच्या बॅटर विक्रम कांदळेच्या बॅटमधून टीमची धावसंख्या पुढे गेली आहे. बिनबाद 14. पहिलं महागडे षटक, लाजरी षटक, मॅजिकल षटक तुम्ही पाहताय. सर्व क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये आहेत. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळलाय. याही वेळेला गॅप आहे. गॅप मध्ये केला हा टॅब. चेंडू सीमारेषा पलीकडे. चौकार. महागडे षटक. तब्बल 18 धावांची लयलूट पहिल्या षटकामध्ये आणि याला प्रमुख कारण ठरलं विक्रम कांदळेचा झंझावात. त्याच्या अफलातून खेळीच्या समोर पुरती धीम्या गतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अक्षरशः ही गोलंदाजी चोपून काढली आहे. अलंकारचं महागडे षटक. या षटकात धावा खर्च केल्या तब्बल 18. 17 आता मात्र विजयासाठी 24 चेंडू आणि 17 धावांची आहे आवश्यकता. 24 चेंडू 17 धावा हे समीकरण अगदी सोपं झालंय गारवा सोहम तेजस स्पोर्ट कुडाळ क्रिकेट टीमसाठी. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक लगेचच घेतलं गेलंय कारण एकही गडी बाद झाला नाही. धावा तर ठीकठाक आहेत. त्यामुळे जो लाभ आहे तो या षटकात घ्यायचा हा इरादा दोन्ही फलंदाजांचा आपल्याला पाहायला मिळतोय. निजी कोड्यातलं पहिलं षटक जे आपण अनिवार्य पॉवर प्लेचं षटक पाहिलं ते संपलंय. त्यानंतर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी विरुद्ध बाजूने डीडीच्या हातामध्ये देवेंद्र गोलंदाजी मार्कवरती तयार होईल. समीकरण अगदी सोपं झाले फलंदाजी करणाऱ्या क्रिकेट टीम गारवा सोहम तेजस स्पोर्ट क्रिकेट कुडाळसाठी. दुसऱ्या बाजूला फ्रेंड सर्कल मोसरे क्रिकेट टीमला कमबॅक करावं लागेल. याच षटकामध्ये विकेट्स मिळवावे लागतील कारण क्रिकेटमध्ये जे एक्सपर्ट आहेत ते सांगतात जर तुम्हाला धावा रोखायच्या आहेत तर तुम्हाला विकेट मिळवावे लागतील तरच तुम्ही धावा रोखू शकता, धावा वाचवू शकता. सुंदरचं आयोजन लाजरी प्रीमियर लीगचं. यावर्षीच्या मोसमातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील ही पहिली डे नाईट क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहताय आणि याचा पहिला बहुमान लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळला. सुंदर नीटनेटकं आयोजन नियोजन याच्या जोरावरती होऊ घातलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहतोय. डीडीचा पहिला बॉल. टॅकिंग इनला बॅटर तयार. बबलीसाठी फुल टॉस बॉल बॅटवरती घेतला. ड्राईव्ह केले विद्यानंतर कार्पेटचा फटका. कव्हर्सला खेळला. क्षेत्ररक्षक फंबल झाला. बॅकअप देखील आहे आणि जोपर्यंत परती येईल एकेरी धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये झाले. 2 धावांनी बबली गवंडेने आपलं खातं ओपन केलंय. टीमची धावसंख्या पुढे गेली आहे. 1 षटक 1 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपलाय. बिनबाद 20 अशी धावसंख्या. 35 धावांचा पाठलाग करत असताना गारवा सोहम तेजस स्पोर्ट कुडाळ क्रिकेट संघ. सामना हळूहळू अगदी सोपा होत चाललाय गारवा सोहम तेजस स्पोर्ट कुडाळ क्रिकेट टीमसाठी. जे तिन्ही संघ आहेत ते एकत्र येऊन त्यांनी हा संघ बनवलाय. तिन्ही संघ मालक गारवा क्रिकेट संघ आहे, सोहम क्रिकेट संघ आहे, तेजस क्रिकेट संघ आहे. तिन्ही संघ एकत्रित येऊन चांगल्या खेळाडूंची निवड करून त्यांनी हा संघ या स्पर्धेमध्ये दाखल केला. टीमची धावसंख्या एकेरी धावांनी पुढे जाईल. 21 धावा. 21 हा गणेशाचा क्रमांक आहे. बिनबाद 21 अशी धावसंख्या. समीकरण अगदी सोपं होत चाललंय. टीमसाठी फलंदाजी करणाऱ्या विकेट मिळवावी लागतील. ऑस्ट्रेलियन स्टाईलने तुम्हाला क्षेत्ररक्षण सजवावं लागेल या मॅचमध्ये. गोलंदाज तयार. ऑन साइडला ड्राईव्ह केले. क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट मिड विकेटला फेकी देखील झाली आहे. मात्र सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्याच्या वेगाने एकेरी धावेची लहर आपल्याला पाहायला मिळाली. प्रचंड वेगात फटका क्षेत्ररक्षकाच्या दिशेने गेला होता चेंडू तरी देखील धाव घेण्याचं धाडस इथे दाखवलंय. 22 धावा. बिनबाद 22 अशी दमदार सुरुवात. दुसऱ्या सत्रामध्ये 35 धावांचा पाठलाग करत असताना गोलंदाज डीडी तयार. और पिच बॉल हलक्या हाताने इथे खेळलाय. पुन्हा एकदा संधी आली आहे. ही संधी गमावली आहे. संधी खूप कमी वेळा येते. संधी जेवढा छोटा शब्द आहे अगदी तेवढ्या छोट्या वेळेसाठी येते.
त्यामुळे या संधीचं सोनं करण्याची आवश्यकता होती. संधी ही चहात बुडवलेल्या बिस्किटासारखी असते. तुम्ही जरा जरी विलंब केलात तरी बिस्किट तुमच्या हातामधून गेलंच म्हणून समजा. तेवढी संधी आणि त्या संधीचा फायदा घेणं आवश्यक होतं. एक धाव ॲड होईल. ऑन साईडला खेळण्याचा इथे प्रयत्न दाखवलाय. शपल क्रॉस झालाय. पंचाकडे हलकंसं अपील केलंय. पंचाची पुन्हा एकदा नकारात्मक मान हल्ली आहे. धाव घेण्याचा कोणताही प्रश्नच निर्माण झाला नाहीये. एक षटक आणि आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपलाय. फलकावरती धावा आले 23. विजयासाठी अजून आवश्यक आहेत 12 धावा. 19 चेंडू 12 धावा हे विजयासाठी समीकरण आहे. गारवा सोहम तेजस स्पोर्ट कुडाळ क्रिकेट टीमसाठी फ्रेंड सर्कल मसुरे क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये आजच्या दुसऱ्या दिवस रात्रीमधील पहिला सामना तुम्ही पाहताय. और पिच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे. हा ना करत कॉलिंग नाहीये. ना तूने सिग्नल देखा ना मैंने सिग्नल देखा. स्वतःची विकेट सरेंडर करावी लागली आहे. आप बैल मुझे मारवाली कामगिरी. धावा बॅटने येत होत्या. यावेळेला आता ताईपणा दाखवलाय आणि तो होता ताईपणा अंगलटी आलाय. फलंदाजी करणाऱ्या बबली गवंडेसाठी हा धोकादायक गडी मात्र बाद झालाय. सांघिक कामगिरीच्या जोरावरती पहिला धक्का गारवा सोहम तेजस स्पोर्ट कुडाळ क्रिकेट टीमला, फ्रेंड सर्कल मसुरे क्रिकेट टीमला मिळाली आहे. सांघिक कामगिरीच्या जोरावरती पहिली सफलता. विजयासाठी समीकरण आहे 18 चेंडूमध्ये 12 धावांची अजून आहे आवश्यकता. 18 चेंडू 12 धावा हे समीकरण. चांगल्या पद्धतीच्या फ्लड लाईट्स देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8 टॉवर्स या स्पर्धेसाठी बोलावले गेलेत, लावले गेलेत आणि त्यामुळे खूप चांगला लख्ख प्रकाश आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला चांगलं चित्रीकरण देखील होतंय. सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. नवीन फलंदाज मैदानामध्ये गोट्या कांबळेची वर्णी लागली आहे 3ऱ्या क्रमांकावरती. जो आंतरराष्ट्रीय क्रिकेट वन डे मधील विराट कोहलीचा क्रमांक आहे आणि हा खूप जबाबदारीचा क्रमांक त्यावरती वर्णी लागली आहे गोट्या कांबळेची. सामना अगदी सोपा आहे गारवा सोहम तेजस स्पोर्ट कुडाळ क्रिकेट टीमसाठी. मात्र क्रिकेटमध्ये सामना कधीही बदलतो आणि क्रिकेटमध्ये वेळ बदलायला अजिबात वेळ लागत नाही. 18 बॉलचा खेळ. विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 12 धावा हे समीकरण. गारवा सोहम तेजस स्पोर्ट कुडाळ क्रिकेट टीमच्या समोर फ्रेंड सर्कल मसुरे क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये गोलंदाजीमध्ये देखील बदल झालाय. जतीन कांबळीच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला. हा देखील एक अव्वल दर्जाचा चांगला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. जतीन कांबळे आपल्या टीमला जर कमबॅक करून द्यायचं असेल तर याच षटकात काहीतरी करावं लागेल. पुन्हा एकदा स्विच हिट करायचा. चेंडू हवेत विरलेल्या चेंडूचं झेलात रूपांतर. दुसरा धक्का मिळालाय फलंदाजी करणाऱ्या गारवा सोहम तेजस स्पोर्ट क्रिकेट टीमला. 23 धावांवरती. विजयासाठी अजून 12 धावांची आहे आवश्यकता. 17 चेंडू आणि 12 धावा हे आहे विजयासाठी समीकरण. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय राहुल. राहुल काळप हा नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. 2 धक्के आतापर्यंत मिळाले 23 धावांवरती. 2 षटक 1 चेंडूचा खेळ संपलाय. 17 चेंडूंचा आहे खेळ. विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. जतीन कांबळीला सफलता मिळाली आहे. यश संपादन केलंय. उंचावलेल्या मनोधैर्याने तो आपल्या गोलंदाजी मार्गावरती तयार. त्याच्या समोर नवीन फलंदाज ज्याला खातं ओपन करायचं आहे बाकी. स्ट्रायकिंग येईला तो तयार. ऑस्ट्रेलियन स्टाईलने क्षेत्ररक्षण सजवण्याचा प्रयत्न इथे चाललाय. थोडासा दबाव देखील टाकावा लागेल. अटॅक इज द बेस्ट डिफेन्सचा वापर करावा लागेल. लासरी क्रिकेट ग्रुप कुडाळ यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं शानदार आयोजन. कालचा शुभारंभाचा दिवस, आजचा दुसरा दिवस, अर्थातच दिवस रात्र चालणारी ही क्रिकेट स्पर्धा. दुसरी रजनी तुम्ही पाहताय. पहिलाच बॉल सॉफ्ट हँडेड फटका हलक्या हाताने खेळलाय. केवळ टच केले बॉलला. क्षेत्ररक्षण पाहिलं तर खूप दूर होतं सीमारेषेवरती आणि याचा फायदा घेतलाय. चीप शॉट घेण्याचा प्रयत्न इथे झालाय. 2 धावांनी स्वतःचं खातं ओपन केले. टीमची धावसंख्या पुढे गेली आहे 25 वरती. 2 गड्यांच्या मोबदल्यात 10 धावांची आहे गरज. 16 चेंडूंचा खेळ. 16 चेंडू 10 धावा हे विजयासाठी समीकरण. आजचा पहिला सामना देखील चुरशीचा होईल का ही अपेक्षा प्रेक्षक करतायत. प्रेक्षक गॅलरीमधून गोलंदाज तयार.
अगोटप्याचा बॉल बॅकफुटवरती सरकलाय, हलकेच टच केलाय पॉइंटला. एकच धाव इथे ऍड होईल. सेन्सिबल क्रिकेट इथे दाखवत आहेत दोन्ही फलंदाज. पाहिलं तर धावांची पुंजी खूप कमी आहे प्रतिस्पर्धी टीमकडे, मात्र आपला विकेट गमवायचं नाही आणि अतिरिक्त दडपण घ्यायचं नाही हा इरादा. दुसऱ्या बाजूला प्रत्येक धाव वाचवावी लागेल. क्षेत्ररक्षण करणाऱ्या फ्रेंड सर्कल मसुरे क्रिकेट टीमला टीमची धावसंख्या पुढे गेली आहे 26. 2 गड्यांच्या मोबदल्यात 15 चेंडूंचा खेळ, 9 धावांची आहे आवश्यकता. चांगला फटका इथे ड्राईव्ह केले, जमिनीची मदत घेतली आहे, जमिनीचा सहारा घेतला. क्षेत्ररक्षक फंबल झालाय. एकच धाव ऍड होईल टीमच्या खात्यामध्ये. धावसंख्या पुढे चालली आहे 27 वरती. समीकरण जर आपण पाहिलं मेगा स्क्रीन वरती तर 14 बॉलचा खेळ, विजयासाठी 8 धावांची गरज. 14 चेंडू 8 धावा हे समीकरण. स्ट्रायकिंग ला नवीन फलंदाज तयार राहुल. ऑन साइडला इथे प्लिक केलाय, सुंदर फटका मनकाच्या साहाय्याने चेंडूला टर्न केले. चेंडू डीप स्क्वेअर लेगला चाललाय. बॅकवर्ड स्क्वेअर वरून धावबाद करण्याची इथे संधी पाहायला मिळाली आहे, मात्र यष्टिरक्षकाने थोडीशी चूक केली आहे. एकेरी धावेचं रूपांतर बघता बघता 2 धावांमध्ये झालंय. 2 धावांनी टीमची धावसंख्या पुढे गेली आहे. 29 धावा, 1 उणे 30 म्हणजे 30 मधून जर 1 वजा केला तर 29. 2 गड्यांच्या मोबदल्यात 13 बॉलचा खेळ, 6 धावांची आवश्यकता. 13 चेंडू 6 धावा हे समीकरण. आज आमच्या कॉमेंट्री कक्षामध्ये समालोचकांची देखील मानदियाळी पाहायला मिळते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ वरिष्ठ समालोचक देखील आपण आजच्या दिवशी पाहतोय. राजा सामंत सर, अशोकजी नाईक सर, त्याच पद्धतीने बादल चौधरी सर आणि मी समालोचक अमोल जमदाडे, निखिल भरतू, या सगळ्यांच्या वतीने आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय कुडाळमधील लाजरी क्रिकेट ग्रुपची ही भव्य दिव्य प्रीमियर लीग डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. षटक क्रमांक 3 ची सांगता झाली आहे. 12 चेंडूंचा खेळ, 5 धावांची आहे आवश्यकता. 30 धावा 2 गड्यांच्या मोबदल्या. देखील तुम्ही ऐकतात. षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार तेजस सादिये. कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी विरुद्ध बाजूने तो तयार होईल. 12 चेंडू 5 धावांची गरज विजयासाठी. गारवा सोम तेजस स्पोर्ट कुडाळ क्रिकेट टीमला. त्याच्या समोर स्ट्रायकिंग गेनला बॅटर तयार राहुल काळप. ऑफ साइडला कट करण्याचा प्रयत्न, छेडखानी करण्याचा प्रयत्न राहुल काळपचा असफल ठरलाय. टिंब चेंडू, पहिला चेंडू डॉट, निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय गोलंदाजाचा. तेजस सादियेचा पहिला बॉल निर्धाव पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षण जवळ घेतलंय. फुल टॉस बॉल, खेळा ऑन साइडला, स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर. सीमारेषा पलीकडे षटकार. 6 धावांनी MS धोनी स्टाईलने हा